रेनावळे 11 विन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आजचा दिवस नवीन दिवस आहे. नवीन दिवस म्हणजे नवीन रेकॉर्ड, नवीन सामने, नवीन विजेता, नवीन ध्येय, नवीन आत्मविश्वास, नवीन काहीतरी करण्याची संधी म्हणजे आजचा नवीन दिवस. तर पुन्हा एकदा पहिल्या दिवसात आपण पाहिलं तर आजच्या या दिवसातील पहिली मॅच इथे खेळवली जाते. रेनावळे 11 वर्सेस स्टार 11 चिखली. ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब वागेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे दिवस तिसरा पण पाहतोय. तर बॉलिंग मार्कवर तयार आहे मिस्टर दत्ता. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय मिस्टर सुमित. नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिला चेंडू अराउंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहू शकतो फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती कॅच तिथे सुटली जाते. आजच्या दिवसाची सुरुवात आपण पाहिली तर पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने कॅच ड्रॉप ती म्हणजे सुमितची. आज नशीब असेल सुमितचं. आजचा दिवस कोणाचा आहे आपण पाहू शकतो. अजय पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित. थँक्यू सो मच. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा स्कोरबोर्डवरती ॲड होतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर दत्ता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तोच फटका खेळला गेलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील तोच आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते आणि पुन्हा एकदा 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 कॅचेस ड्रॉप होतात. ही आहे आजच्या दिवसाची सुरुवात. म्हणावं लागेल अजयचं नशीब आहे आजच्या दिवसामध्ये, कारण की पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये अजयसारख्या फलंदाजाच्या कॅचेस ड्रॉप होणं म्हणजे कुठेतरी गोलंदाज थोडासा दबावामध्ये असेल, कारण की गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाचा पाठिंबा आजच्या 2 चेंडूवरती भेटत नाहीये. तो म्हणजे मिस्टर दत्ता. अगदी बॅटच्या रडामध्ये होता. व्ही शेपमध्ये खेळला गेला. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तेजीने येतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. येस, बॉल आतमध्ये ढकलला गेला आणि तोपर्यंत आपण पाहिल्यात तर पुन्हा एकदा मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या 2-2-2 ने पुढे सरसवली जाते. ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात आला तो म्हणजे 8:43 तर 20 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डेंजर झोनला नक्की होता तिथे फलंदाज अजय. मात्र 1 धाव कंप्लीट केली. अगदी वेगाने पहिली धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. राईट टर्म लेफ्ट टर्मचं कॉम्बिनेशन आहे आपण पाहू शकतो मैदानामध्ये. एका साईडला अजय आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन, तर दुसऱ्या साईडला सुमित आहे राईट हँडेड बॅट्समन. तर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण बदलताना आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्डच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तर 30 यार्डच्या आतमध्ये कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट आणि फ्लाइंग स्लिप आपण पाहू शकतो. पुन्हा बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ते वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागावरती आहे. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तोपर्यंत जाऊयात पंचांकडे. पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपामध्ये. या येतात 4 धावा बॅटची. येस, बॅटला तिथे ब्रश झाला होता. बॅटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा येतात. तर या 4 धावानंतर निश्चित संघाची धावसंख्या आकार घेईल. थोडासा बदल होईल, उकार घेईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती लगातार 2 धावा घेत आपण पाहिलं तर धाव फलक 2च्या गतीने पुढे नेत असताना दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. फसला जातोय फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही त्या उद्ध्वस्त करून दिला जातोय. सर, आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसाची सुरुवात ही पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली, दुसऱ्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली, 6व्या चेंडूवरती देखील कॅच ड्रॉप झाली. आजच्या दिवसामध्ये खरंच आपण पाहिलं तर रेनावळे 11 हा संघ आपल्या क्षेत्ररक्षणावरती थोडासा नाराज असेल, कारण की ज्या पद्धतीने या कॅचेस ड्रॉप झाल्या तिथे धावसंख्या देखील 2च्या स्वरूपामध्ये धावून घेतल्या. हा धाव फलक कुठेतरी वेगाने जातोय आणि तो आतापर्यंत जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चला स्पीडअप घ्यायचा. 20 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर 8:43 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात आला. अगदी 5 मिनिटामध्ये पहिलं षटक संपवण्यात आलं. टायमर इथे लावलेला आहे अंपायर. चला स्पीडअप द्यायचा.
यानंतरचा सामना शिव तेज वडवली वर्सेस किरुंडे, या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना, याच्यानंतरचा सामना शिव तेज वडवली वर्सेस किरुंडे या दोन्ही संघांमध्ये आहे. तर दुसरं षटक आपण पाहू शकतो, पॉवर प्लेच्या षटकाचा टाळा तिथे खोललेला आहे. क्षेत्ररक्षण पांगताना आपण पाहू शकतो. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तर डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात असताना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर फाईन लेगला सरसवलं जात आहे, तर डीप मिड विकेटच्या दिशेने दुसरा क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला जातोय. बॉलिंग मार्कवर मिस्टर साई आपण पाहतो. बॉलिंग मार्क व वैयक्तिक पहिलं, तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना मिस्टर साई मालुसरे आपण पाहतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर सुमित, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अजयला आपण पाहतोय. येस, त्याबरोबर पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सर्वेसर्वा शिवा जाधव, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम शिवा. पहिलाच फटका आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या दिशेने, आता मात्र कॅच कॅरी केली जाते. रेणावळे संघाच्या आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर चौथी कॅच तिथे आपण पाहिली तर ती कलेक्ट केली जाते आणि फलंदाज माघारी जातो, तो म्हणजे मिस्टर सुमित माघारी जात असताना आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतोय. विनंती असेल, चला स्पीडअप घ्यायचं. आजच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला वारंवार सूचना केली जाईल, ती म्हणजे स्पीडअप, सामन्याला वेग द्यायचा. पहिला चेंडू साई, पहिलं वैयक्तिक आणि संघाचं आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन आला होता, तो म्हणजे साई मालुसरे. येस, मिस्टर साई आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट त्याच्या नावावरती जाते. पहिल्या चेंडूवरती आपण वाहिलं तर आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल साईचा. छोटा पॅकेज, मोठा धमाका म्हटलं तरी चालेल. येस, 15 वर्षाचा आहे म्हणून तर छोटा पॅकेज आणि धमाका मोठा आहे साईचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी करतोय, अगदी 15 ते 17 पावलांचा रनअप आहे, वेगावरती स्वार होतोय, गतीचं परिमय सांगतोय फलंदाजाला. अराउंड विकेट पुन्हा एकदा फसला जातो. आपण पाहू शकतो काय सुरेख, दर्जेदार, अचूक आणि टिच्चून मारा मैदानामध्ये करतोय. मी म्हणतोय येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाची परीक्षा तिथे साई घेतोय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो खांद्याचा उपयोग केला जातोय, वेगवान गोलंदाजी, अगदी या वयामध्ये हा वेग आहे साईकडे. कौतुक केलं जातं या वेगाचं आणि या गोलंदाजीच्या शैलीचं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फसला जातोय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची तमाम शंका पूर्ण करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तर या 2 धावेनंतर धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, तर तिसरा चेंडू 2 धावा. साईच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्यासाठी अपयश येते फलंदाजाला, मात्र अजयवरती लक्ष असेल. ज्या अजयच्या आत्तापर्यंत 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, तो अजय स्ट्रायकिंगवरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅच कॅरी केली जाते. साईच्या नावावरती आणखीन एक विकेट जाते. ब्रेक टू बॅट, तो म्हणजे पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती. काय सुरेख गोलंदाजी आहे. आतापर्यंत पहिले ओपनिंग बॅट्समन आपण पाहिले तर सुमित आणि अजयला पवेलियनची वाट दाखवली, ती म्हणजे साई मालुसरे या गोलंदाजाने. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक तो घेऊन आला. पहिल्या षटकाचा स्कोर कार्ड आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे दत्ता या गोलंदाजाने. नवीन बॅट्समन, विनंती आपण स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. येस, चला प्रसाद दादा, आपण थँक्यू सो मच. नवीन बॅट्समन प्रसाद आपण पाहू शकतो मैदानाकडे. येस, आपण चर्चा करत होतो पहिल्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये जिथे 12 धावा आल्या, तिथे दुसऱ्या षटकामध्ये साई पुन्हा एकदा ब्रेक लावतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, तदनंतर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू 2 धावां, चौथ्या चेंडू पुन्हा एकदा विकेट. इट्स ओके रेणावळे संघ. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. थँक्यू सो मच रेणावळे 11 संघ.
येस, चला वेग द्यायचा विनंती असेल. रेणावळे संघ थोडासा उशीर होतोय मित्रांनो, कारण की 20 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत 4 ओव्हर संपवण्यासाठी. टायमिंग आपण पाहू शकतो 9 मिनिटं झालेली आहेत. 9.38. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. तुमचं 5वा चेंडू साईचा अगदी स्टंप लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न अपील केला जातो. चोरीची धाव कंप्लीट होईल. डेंजर झोनला नक्की आहे. साई बॉल कलेक्ट करतोय. यष्ट्यांचा वेट करतोय. बॅक टू बॅक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी जातोय. मिस्टर गणेश बॅक टू द पवेलियन. साईचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसातील दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा खर्च केले तर 3 विकेट. कंजूस गोलंदाजी याला म्हणतात क्रिकेटमध्ये, आणि कंजूस असावं माणसाने ते क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये. वय वर्ष 15 म्हणजे या वयामध्ये एवढा मोठा धमाका करत असेल. या वयामध्ये हा वेग आहे, ही कला आहे आणि हा अनुभव आहे. तर येणाऱ्या मला वाटतं 18-20 वर्षापर्यंत हा येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवरती नाचवू शकतो. ही किमया आहे गोलंदाजाकडे आहे. नाव त्याचं आहे साई. बिलॉंग करतो रेणावळे 11 या संघातून. अमित देसाई आपण पाहू शकतो नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंगला आलेला बॅट्समन आपण पाहतोय मिस्टर प्रसाद. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय प्रसाद. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला भेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलची उसळी थांबवली जाते. मात्र दुसऱ्या धावेसाठी तिथे तू मेमे होत असताना एका धावेवरती शांत बसावं लागेल. अगदी एक धाव हाताला लागते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. षटक संपलेलं आहे. साईची गोलंदाजी आपण पाहिली तर 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून 3 विकेट आपल्या नावावरती करून घेणारा साई या धावसंख्येला ब्रेक लावतोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 11 मिनिटं झालेली आहेत. रेणावळे संघ वारंवार कॉल येते तुम्हाला. येस, दोन्ही संघांच्या पवेलियनमध्ये स्टार 11 चिखली संघाच्या पवेलियनमध्ये विनंती असेल आपण मास्क वापर करायचा आहे. सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. तर रेणावळे 11 संघाचा पवेलियन जिथे आहे तिथे प्रेक्षक आहेत त्यांनी देखील मास्कचा वापर करायचा आहे. सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. ही वारंवार विनंती तुम्हाला आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये आयोजकांना काही सूचनांचं पालन करण्यासाठी सांगितण्यात आलेलं आहे. तर आजच्या दिवसामध्ये लाईव्ह प्रेक्षकांसाठी आहे ते म्हणजे इंडिया क्रिकच्या माध्यमातून. तर कुठल्याही प्रेक्षकाला आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये एंट्री नसेल याची नोंद घ्यायची. तर तिसऱ्या षटकाकडे आपण जाऊयात. बॉलर तिथे तयार आहे. रफ्तार का राजा मिस्टर शरद. पहिला चेंडू वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर होता. पूल फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. आपण पाहिलं अगदी आरामामध्ये फर्स्ट पहिली धाव आपण पाहिली. पंचांचा इशारा येतोय. शॉर्ट धाव आहे तिथे, म्हणजे एकच धाव स्कोर बोर्डवरती ॲड होईल. इथे आपण पाहिली थोडीशी घाई झाली, थोडीशी गडबड झाली आणि ह्या घाई गडबडीमध्ये जिथे 2 धावा होत्या तिथे एकच धाव स्कोर बोर्डवरती ॲड होते. येस, एकच धाव स्कोर बोर्डवरती ॲड आहे. पुन्हा एकदा शरद जो रफ्तार का शोगादर असं म्हटलं जातं. रफ्तार का राजा ज्याचं नाव आहे शरद. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. राईट टर्म अराउंड विकेट घेऊन येईल मिस्टर प्रसादसाठी. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग. पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. वेग काय असतो आणि वेगाचं परिमय पुन्हा एकदा शरद दाखवून येईल. वेगावरती स्वार होता. मी म्हणेल रेणावळे 11 या संघाकडे गोलंदाजीचा मारा हा प्रभावी आहे आणि नक्की धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न रेणावळे 11 हा संघ करतोय. पुन्हा ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होता. आपण पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह तिथे बघायला भेटला. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. शॉटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे कंप्लीट केलं जात आहे. मात्र 2 धावा मैदानामध्ये पूर्ण होतात. प्रसाद आणि अमित हे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्येची मजल जाते ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर संतोष देसाई माझ्यासोबत कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर के प्रतिष्ठानचा बुलंद आवाज, मधुर आवाज आणि मराठी शब्दांचे जादूगर संतोषजी देसाई, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे सर.
पुन्हा एकदा आपण पाहिलं फुल फटका तिथे अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, बॉल कॅरी करेल, एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी अमितचा तिथे कॉल होता, मात्र प्रसादने तो थांबवला आणि एका धावेवरती शांत बसल्यानंतर धावसंख्या 19 वरती आपण पाहतोय. 14 मिनिटं झालेली आहेत. अवघे 5 ते 6 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. जरा शरद थोडासा स्पीडअप द्यायचा. लेफ्ट टर्म राईट टर्मचं कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो. पाचवा चेंडू पुन्हा एकदा मिस्टर शरद अराउंड द विकेट, ओव्हर द विकेट इथे घेऊन येतोय. बॅकफुटला जाऊन फॉलो थ्रूमध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षण होतं, यष्ट्यांचा वेध घेतला जातो, मात्र बॅकफुटला जाऊन सावधान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव ॲड केली जाते स्कोरबोर्डवरती आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 20 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर दत्ता तिथे घेऊन आला, 12 धावा खर्च झाल्या, एक चौकार नक्की त्या षटकामध्ये आला. तदनंतर पाहिलं दुसरं षटक तिथे साई मालुसरे घेऊन आला, 3 धावा खर्च करून 3 विकेट आपल्या नावावरती करून घेतल्या. आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथे कुठेतरी धावसंख्या थांबवली गेली साईच्या गोलंदाजीवरती. मात्र पुन्हा एकदा शरद आला आणि शरदची गोलंदाजी आपण पाहतोय तर मोठे फटके मारण्यासाठी फलंदाजाला स्ट्रगल करावं लागतं. पुन्हा एकदा आपण पाहिलं रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न तिथे होता, मात्र फटका तिथे थोडासा चुकला जातो. आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केली आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चला रेणावळे 11 संघ 5 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. स्पीडअप घ्यायचा चौथ्या षटकासाठी. शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट ओव्हर स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक, लुटमार करण्याचं षटक ज्याला म्हटलं जातं. जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न प्रसाद आणि अमित नक्की करेल या षटकामध्ये. थोडीशी टीम मीटिंग थांबवायची, चौथ्या षटकासाठी गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा. आपण पाहिलं तर श्री किशोरजी निकम साहेब यांच्या शुभ हस्ते श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करून या आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो पहिला सामना खेळला जातोय तो म्हणजे रेणावळे 11 आणि स्टार 11 चिखली या दोन संघांमध्ये. तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा रेणावळे 11 विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि आत्तापर्यंत धावसंख्या पाहतोय 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या 21च्या घरामध्ये. मिस्टर शशी बॉलिंग मार्क आपण पाहतोय. 4 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. चौथं षटक. पहिला चेंडू मोठा फटका बॅटच्या रडामध्ये येतोय ना बाही ना. प्रसादला तुम्ही या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकत नाही. चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमा रेषे बाहेर. षटकार. प्रसादला या टप्प्यावरती जेव्हा जेव्हा गोलंदाजी होत्या तेव्हा प्रसाद त्या गोलंदाजीचा समाचार घेतो. खरपूस समाचार घेत असताना प्रसाद पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहिलात त्याच्या बॅटमधून येतोय एक षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवतोय तो म्हणजे 27 या आकड्यावरती. 27. लॉस ऑफ 3 विकेट. अराउंड विकेट पुन्हा एकदा प्रसादसाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पूल फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रसाद डेंजर झोनला आहे. तिथे बॉल कॅरी केल्यानं लगेचच यष्टांचा वेध घेतला जातो. मिस्टर अमितला माघारी जावं लागते. जाता जाता बॉडी लँग्वेज आपण पाहू शकतो अमितची. चुकीचा कॉल होता तिथे सांगून जातोय. मात्र अमितला जावं लागेल. प्रसाद स्ट्रायकिंग एंडवरती आहे. स्टार 11 चिखली या संघाची जम्याची बाजू आहे. थँक्यू सो मच. पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष शिवा जाधव. शिवा निकम साहेब बोलवतो. दुपारी येईल वाटतं. दुपारी नाही ड्रेसिंग मारली नाही ना दुपारी. शिवा ये दादा दुपारी. थँक्यू सो मच शिवा जाधव. चला मॅचकडे घेऊन जातो. धावसंख्या आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती. 2 धावा घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर अमित तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आऊट झाला आणि तदनंतर नवीन फलंदाज अमोल मैदानामध्ये येतोय. मात्र प्रसादच्या बॅटमधून षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूचा सामना करतो प्रसाद पुन्हा एकदा. पुन्हा एकदा पूल फटका आपण पाहू शकतो. पॉवरफुल फटका
त्यामध्ये पंचांचा इशारा आहे, षटकार. नो बॉल आहे. येस अंपायर, हा नो बॉल आहे. येस क्षेत्ररक्षणाची पाबंदी आहे. क्षेत्ररक्षण, चला एकत्र होऊ नका, टीम मीटिंग, थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवा. येस अंपायर, हा नो बॉल असेल. येस नो प्लस षटकार आपण पाहिलं तर ऑफरवाला चेंडू. पंचांशी वाद घालू नका. रेणावळे 11 संघ, विनंती आहे, पंचांशी वाद घालू नका, एकत्र येऊ नका. चला रेणावळे 11 संघ, आपण थोडंसं सोशल डिस्टन्स मैदानाच्या आतमध्ये पण ठेवा, एकत्र येऊ नका, फक्त हीच विनंती आहे. येस येस, तुमचा निर्णयाची शहानिशा पंच करत आहेत. येस नो बॉल आहे. हा पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पंचांच्या निर्णयाचा मान ठेवल्याबद्दल रेणावळे 11 संघ थँक्यू सो मच. पंचांच्या निर्णयाचा मान म्हणजे क्रिकेटचा मान इथे ठेवत असताना आपण पाहतोय संघ. तर नो प्लस षटकार म्हणजे हा चेंडू जातोय 7 धावांसाठी. महागडा चेंडू, ऑफरवाला चेंडू. चला उशीर होतोय, वारंवार तुम्हाला कॉल दिला जातोय, उशीर होतोय खूप. नो बॉल आहे, त्यामध्ये षटकार आलेला आहे आणि फ्री हिटचा चेंडू, याला म्हणतात ऑफरवाला चेंडू. नो बॉल, षटकार आणि ऑफर फ्री हिटची, म्हणजे जिथे मर्जी असेल तिथे तुम्ही खेळू शकता. आणि प्रसाद स्ट्रायकिंग एंडला आहे. ही जम्याची बाजू आहे. ज्या पद्धतीने प्रसादच्या रडामध्ये बॉल आल्यानंतर त्याचा खरपूस समाचार घेण्यामध्ये माहीर आहे हा प्रसाद, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजाला षटकाराच्या स्वरूपामध्ये प्रसाद देत असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय धावसंख्या मात्र जाऊन पोचते, ती म्हणजे 35 या आकड्यावरती. महागडं षटक म्हणावं लागेल. दुसरं षटक 3 धावांसाठी तर तिसरं षटक 6 धावांसाठी. मात्र हे षटक थोडंसं महागडं जात आहे. फ्री हिटचा चेंडू होता, मोठा फटका जरूर अटेम्प्ट केला, व्ही शेपमध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी ते कॉल येतोय. अमोलचा प्रसाद डेंजर झोनला आहे. फेकी आपण पाहिली तर बॉलर एंडकडे फेकी होत्या आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा आणि तदनंतर धावसंख्या 37. आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूवरती धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावसंख्या, 16 धावा 3 चेंडूवरती खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुल फटका अटेम्प्ट केलाय. पॉवरफुल फटका जरूर होता, मात्र कॅच तिथे ड्रॉप केली जाते. संधी तिथे होती, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न होता. प्रसादसारख्या फलंदाजाला माघारी पाठवून धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न, मात्र प्रसादचं आजच्या दिवसामध्ये लक आहे. पहिला चेंडू पाहिला आजच्या दिवसातील, कॅच ड्रॉप झाली अजयची. दुसऱ्या चेंडूवरती देखील अजयची कॅच ड्रॉप झाली. तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर सुमितची तिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौथ्या चेंडूवरती कॅच पकडली या संघाने. आजच्या दिवसाची सुरुवात रेणावळे 11 या संघाने आत्तापर्यंत 5 कॅचेस ड्रॉप केलेत. दिशा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा येईल तिथे, वाईटचा स्क्वेअर मार तिथे येते. +1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. इथे वेगाला महत्त्व नाही आहे. आपण पाहिलं तर तुम्ही वेगाने चुकीच्या दिशेने जात असताना, येस 2 चेंडूसाठी तुम्हाला 1च मिनिटं असेल. रेणावळे 11 संघ, कॉल आहे आयोजकांचा, वारंवार मी देखील कॉल करतोय. अगदी 1 मिनिट तुमच्या हातामध्ये आहे. 5व्या चेंडूसाठी गोलंदाज तयार होतोय. चौथ्या चेंडूसाठी आपण पाहिलं पुन्हा एकदा अगदी स्टंप लाईनमध्ये चेंडू होता. बॉल कॅरी केल्यानं लगेचच यष्ट्यांचा वेध घेतला जातोय ना. फलंदाज अमोलला देखील माघारी पाठवलं जातं. आपण पाहिलं थोडासा स्पीडअप घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अगदी वेळेमध्ये हे सामने खेळले जातात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41. 41 या आकड्यावरती शिवतेज वडवली संघाचे कॅप्टन आणि किरुंडे संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. शेवटचा कॉल आहे. ही इनिंग संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस घेतला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर दोन्ही कॅप्टन्स, विनंती आहे, शिवतेज वडवली संघ आणि किरुंडे संघ दोन्ही कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक, अंतिम षटक दत्ता शशी यांचं षटक आपण पाहतोय. तर धावसंख्या 41 वरती.
नक्की थोडीशी कुजबूज थोडासा प्रसादकडून अनुभव शेअर केला जातोय, कारण की नुकतीच प्रसादने आपण पाहिलं या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती 2 षटकार लगावले होते आणि तदनंतर प्रसादने नक्की या गोलंदाजी लाईन आणि दिशा शोधली होत्या आणि ती दिशा कुठेतरी शेअर करण्याचा प्रयत्न आणि 3 धावा आपण पाहिल्या तर बघता बघता मैदानामध्ये कंप्लीट झाल्या. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये नक्की कमकुवत होतं ते म्हणजे रेणावळे 11 या संघाचं. मात्र या 3 धावा स्कोरबोर्डवरती ॲड झाल्यानंतर धावसंख्या जाते 44 या धावसंख्येवरती. तर 45 धावेचं आव्हान असेल. 45 रन्स टू विन विदिन इन 4 ओव्हर्स. हॅलो, तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात. शिवतेज वडवली संघ आणि किरुंडे संघाचे दोन्ही कॅप्टन्स आपण यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय KSK प्रतिष्ठानचा बुलंद आवाज, मराठी शब्दांचे जादूगर, माझे परम मित्र संतोष देसाई सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय. तर जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे. थँक्यू सर. ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव विद्यमान आयोजन आणि स्पर्धा पाहताय वागेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. आजचा फायनल डे, तिसरा दिवस, महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि महत्त्वपूर्ण दिवसाची दुसरी मॅच आपण घेऊन येत आहोत. एका बाजूला असेल वडवली संघ तर एका बाजूला किरुंडे संघ. 2 कॅप्टन आमच्या समेत जोडले गेलेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किशोरदादा आपल्या समेत आहेत. तर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटची नामांकित स्पर्धा पाहत आहे वागेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. ही स्पर्धा महत्त्वपूर्ण स्पर्धा, आजचा फायनल डे. कोविड-19चा कहर मात्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशभर आहे, तरीसुद्धा ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी तंतोतंत नियमाने ही स्पर्धेचं पालन करून स्पर्धा केली जाते. टॉस केला जातोय. यस, किरुंडे संघाकडून टॉस मागितला जाईल. छापा द कॉल. काटा. वडवली संघ टॉस जिंकतोय. टॉस जिंकलाय, प्रथम काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण स्वीकारताय. ही स्पर्धा पाहताय वाई टेनिस बॉल क्रिकेटची नामांकित स्पर्धा, अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतले. या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? खरं तर स्पर्धा खूप चांगली आहे, आयोजन पण खूप चांगले आहे सरांचं. थँक्यू. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आपण पाहताय इथे मात्र रनांचा पाऊस पडतोय. किती धावा बोर्डवरती लावले जातील? 50 ते 60. 50 ते 60 धावा बोर्डवरती लावल्या जातील. या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? ब्लॅक कॉब्रा कुसगाव संघाने खूप सारे चांगलं आयोजन केलेलं आहे. थँक्यू. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. इथे मात्र वडवली संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्याचबरोबर आमचे प्रमुख आयोजक किशोरदादा यांना विनंती करेन आपणही व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू सो मच संतोष देसाई सर. तर माहिती प्रेझेंटेशन बॉक्समधून आपल्यापर्यंत आलेली आहे. शिवतेज वडवली संघ विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर या सामन्याकडे जाऊयात. चला, मैदान सजवून घ्यायचं आहे. स्टार 11 चिखली संघ, चला मैदान सजवून घ्यायचं आहे. टायमिंग तुमच्याकडे कमी आहे, 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. चला, स्पीडअप घ्यायचा आहे. आता स्टार 11 चिखली संघ तुम्हाला वारंवार कॉल केला जाईल स्पीडअपसाठी. मित्रांनो, आज वेळेमध्ये सामने खेळवायचे आहेत म्हणून वारंवार तुम्हाला वेळेचं बंधन दिलं जाईल. येस, 45 धावांचं आव्हान, 45 रन्स टू विन, 4 षटकांचा सामना. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण पाहिली तर कुठेतरी रेणावळे 11 या संघाचं क्षेत्ररक्षण कुठेतरी
त्यांचा कर्णधार विचार करत असेल, कारण की क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आज कमीत कमी 7 ते 8 धावा आत्तापर्यंत खर्च झालेल्या आहेत आणि या भरून काढायच्या असतील तर बॅटिंग त्या तोऱ्याची करावी लागेल, बॅटिंग परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये करावा लागेल. मात्र बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. मिस्टर नामदेव आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर दत्ता. बॉलिंग मार्कवर प्रशांतवरती लक्ष असेल. पॉवर प्लेचं षटक म्हणजे त्या गोलंदाजाची अग्निपरीक्षा म्हटलं तरी चालेल, कारण की 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या दिशेने. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले दोन्ही संघाचे 12 मॅन असतील, यूट्यूबर असेल, प्रेक्षक असेल, पाहुणे असेल, सर्वांना विनंती असेल मास्कचा वापर करायचा आहे, सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा मैदानामध्ये टाकला जातोय 9:13 येस, पहिला चेंडू स्ट्रेट हिट आपण पाहू शकतो. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल कॅरी करेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुश करो खुश रहो, पहिली धाव आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती ॲड होते, ती म्हणजे ज्ञानदेव यांच्या बॅटमधून ही पहिली धाव येते लॉंग ऑफच्या दिशेने. तर इथून पुढे धावसंख्या जाऊन थांबवायचे, इथून पुढे गाडी जाऊन थांबायचे, ती म्हणजे 45 या धावसंख्येवरती. मात्र मध्ये तुम्हाला गोलंदाजीचा तडाखा बघायला भेटेल, तो म्हणजे प्रशांत. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पुन्हा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पूल फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख दर्जेदार वेगवान गोलंदाज. या गोलंदाजाचं नाव कित्येक वेळा ऐकलेलं आहे. एपी बॉईज या संघातून खेळणारा हा गोलंदाज आहे, ग्रामीण संघातून खेळणारा आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो अक्षरशः वेगावरती स्वार होतो. वेगाचं परिमय, वेगाचं सूत्र तिथे फलंदाजाला दाखवून देत असतो. वेग काय असतो ते या गोलंदाज आपल्या शैलीतून दाखवून देत असताना ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, अप्परकट मारण्याचा प्रयत्न फसला जातोय फलंदाजाचा. बॉटम एज आपण पाहू शकतो बॅटची नक्की लागते आणि तिथे बॉल यष्टीरक्षकाच्या मार्फत अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, लुटमार करण्याचं षटक. धावसंख्या चेसिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला हे पॉवर प्लेचं षटक म्हणून महत्त्वाचं मानलं जातं. त्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झाला, 1 धाव स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. डेड बॉल असेल नक्की. रनअप घेत असताना गोलंदाज प्रशांत आपण पाहिलं थांबला गेला, तिथे थोडासा अडथळा नक्की येतोय. मात्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने स्टार 11 चिखली संघाचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 1च धाव. चौथा चेंडू पुढे येऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, बॉल कॅरी करतोय, क्षेत्ररक्षण तिथे कंप्लीट करतोय. तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा या कंप्लीट केल्या जातात. तर पहिली धाव आपण पाहिली अगदी वेगाने घेतली आणि दुसरी धावेसाठी तिथे प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील तिथं पूर्ण करत धावसंख्या आपण पाहतोय 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 4 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूमध्ये 2 डॉट बॉल आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा शॉर्ट डीप मिड विकेटच्या धावून घेतलेल्या आहेत. ते म्हणजे ज्ञानदेव आणि दत्ता या पहिल्या ओपनिंग पेअरने. बॅटच्या रडामध्ये होता, नक्की आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न तिथे होता, मान देण्याचा, चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र फसला जातोय. व्हेरिएशन आपण पाहू शकता. याच्या आधीचा चेंडू आपण पाहिलं तर अगदी गुडलेनचा चेंडू होता. दुसरा चेंडू आपण पाहिला तर थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूचं वर्णन केलं तर गुडलेनच्या लेनपासून थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, अगदी स्टंप लाईनमधला चेंडू, मात्र फलंदाज तिथे फसला जातोय. अचूक मारा, टिचून मारा केला जातोय मैदानामध्ये. प्रशांतच्या मार्फत शांत ठेवलं जातंय फलंदाजाला. प्रशांत पुढे येऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने तिथे जातोय. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण कंप्लीट होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी कॉल नकारला जातोय तिथे आणि या 2 धावा स्कोरबोर्डवरती नक्की ॲड होतील आणि ही धावसंख्या आता मात्र जाऊन पोचते, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे तर आपण पाहिलं तर स्टार 11 चिखली संघ 2 मिनिटांमध्ये तुम्ही षटक संपवलेलं आहे, त्याच वेगाने हे षटक संपवायचं आहे. दुसरं षटक चला स्पीडअप घ्यायचं आहे. टीम मीटिंग थांबवायचे मित्रांनो. सोशल डिस्टन्स मैदानाच्या आतमध्ये देखील ठेवायचं आहे. तुम्ही वारंवार मी या सूचना करतोय, तर राग मानू नका. या सूचनांचं आज पालन करायचं आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला.
येस रेणावळे 11 संघाचा आपण पहिला बॅट्समन बॅट चेंज करतोय तिथे स्कायराव. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा पहिल्या षटकामध्ये तिथे खर्च झाल्या, ते म्हणजे प्रशांतच्या. आणि तदनंतर आपण पाहिलं तर स्टार 11 चिखली या संघाचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर 12 धावा या संघाने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोळा केल्या होत्या. आणि त्या अनुसाराने या संघाच्या पॉवर प्लेच्या षटक आपण पाहिलं तर 5च धावा तिथे खर्च झाल्यात. कौतुक करेल प्रशांतचं, कारण की पहिल्या षटकामध्ये प्रशांतने शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला ज्ञानदेव आणि दत्ता या दोन्ही ओपनिंग बॅट्समनला. नक्की दत्तावरती लक्ष असेल. बॅट नुकतीच चेंज केलेली आहे आणि बॅट चेंज झाल्यानंतर नशीब चेंज होतंय का, मोठे फटकेबाजी येते का, हा प्रश्न तिथे प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या मनामध्ये असेल तर दत्ता नॉन स्ट्राईकला पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण जाऊयात मिस्टर ज्ञानदेव. अजयचं दुसरं षटक. पहिला चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तिथे पूल फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल केला जातोय ना. रनिंग बिटवीन द विकेट आपण पहा. पहिल्या धावेला क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू होता तेव्हा पहिली धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आला आणि बघता बघता बॉल तिथे यष्टीरक्षकाकडे जाईपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तर या 2 धावेनंतर आपण पाहिलं 7 या आकड्यावरती. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे येतोय, थोडीशी कुजबूज करतोय, कारण की ज्या अर्थी फलंदाज आपण पाहिलं तर 2-2 धावा कंप्लीट करतात. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आहे. बॉल पाहत बसावं लागेल कारण की चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. मॅक्सिममसाठी षटकार. पाहिलं तर या सेकंड इनिंगचा पहिला षटकार आहे. पहिल्या इनिंगचा पहिला षटकार लागला तो म्हणजे 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती पहिला षटकार लागतोय सेकंड इनिंगचा ज्ञानदेवच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन थोडीशी कुजबूज करतोय. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर वारंवार गोलंदाजाशी चर्चा करतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा तिथे थांबवल्यात, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा तिथे खर्च केल्या जातात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फसला जातोय. फॉलो थ्रूमध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न, ठोकर होते एकमेकांची, मात्र तोपर्यंत 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. आपण पाहिलं तर ही कॅच जेव्हा एका कॅचसाठी दोन्ही क्षेत्ररक्षक एका पॉईंटला येत असतात तेव्हा कॉल हा महत्त्वाचा विषय असतो तिथे. आणि हा कॉल जर चुकला तर तिथे दोन्ही क्षेत्ररक्षक आपण एकमेकांना आढळताना पाहिलं, जखम होताना पाहिलं, दुखापत होताना पाहतोय. आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्पीडअप घ्यायचा आहे, दुसऱ्या षटकासाठी खूप वेळ होतोय. अजय चला आपण स्पीडअप घ्यायचा आहे. टायमिंग आपण पाहू शकतो तो 7 मिनिटं आत्तापर्यंत झालेली आहेत. अगदी बॅटच्या रडामध्ये होता. जोपर्यंत बॅट फिरते तोपर्यंत चेंडू काटा बदलतोय, कोन बदलतोय, दिशा बदलतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर लेग कट तिथे टाकण्यात येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 15. मी म्हणेल दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर तिसरा आणि 4थ्या चेंडूवरती गोलंदाज अजय कमबॅक करतोय. ज्याच्या नावात आहे जय, तो अजय पाहतोय बॉलिंग मार्कवर 5वा चेंडू. अगदी या बॅटच्या रडामध्ये होता. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी करेल. विकेटचं पतन होतंय, मोठी विकेट हाताला लागते, ती म्हणजे ज्ञानदेव बॅक टू द पवेलियन. महत्त्वाची विकेट आहे. षटकार लगावल्यानंतर आपण पाहिलं 2 धावा खर्च केल्या. तदनंतर 4थ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि 5व्या चेंडूवरती ज्ञानदेवची विकेट तिथे घेतली जाते अजयच्या मार्फत. ही आहे गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा जिथे खर्च होतात तिथे दुसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात आणि फलंदाजाचे हात तिथे बांधून ठेवले जातात. धावसंख्येवरती रोख येतोय, धावसंख्येवरती ब्रेक येतोय. ती धावसंख्या स्थिर आहे 15 या आकड्यावरती. 15. बॅटिंगवरती दत्ता आपण पाहतोय. नुकतीच दत्ताने बॅट चेंज केलेली आहे, मात्र नशीब चेंज करतोय का? नशीबवान प्रत्येकजण आहे, मात्र नशीब बदलण्याची किमया दत्ताच्या बॅटमध्ये आहे का? नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शरद आणि स्ट्रायकिंग एंडवर लक्ष आहे ते म्हणजे दत्ता. चला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. टाइम कमी आहे.
चला अजय, स्पीडअप घ्यायचं आहे आपण. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. येस, शेवटचा चेंडू अराउंड द विकेट. पुन्हा एकदा मिस्टर दत्ता बॅकफुटला जाऊन पूल फटका. फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय दन 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 करत. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. त्या दत्ताच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बॅट चेंज केल्यानंतर नशीब चेंज करण्याचा प्रयत्न इथे दत्ता करतोय आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहतो तर 4ने पुढे जाते 19च्या घरामध्ये 19. चला टीम मीटिंग थोडीशी थांबवायची. अंपायर्सना देखील विनंती आहे, कुठल्याही संघाला आजच्या दिवसामध्ये टीम मीटिंगसाठी आपण वेळ द्यायचा नाही आहे. सोशल डिस्टन्स मैदानाच्या आतमध्ये देखील पाळायचं आहे. विनंती असेल स्टार 11 चिखली संघ. थँक्यू सो मच. यानंतरचा संघ शिवतेज वडवली संघ आणि किरुंडे संघ या 2 संघांमध्ये होणारा सामना. तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडणारा संघ शिवतेज वडवली संघ. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण लाईनअप करून मैदान सजवून घ्यायचं आहे. टाईम कमी आहे. विनंती असेल पुन्हा एकदा स्टार 11 चिखली संघ, खूप वेळ तुम्ही वाया घालवतायत. आयोजकांकडून आत्ताच सूचना येते, जर टाईम तुम्ही पाळलं नाही, रूल्स आणि रेग्युलेशनवरती तुम्ही चालला नाहीत तर कर्णधाराला पुढची मॅच थांबवलं जाईल. मी पुन्हा एकदा कॉल करतो स्टार 11 चिखली संघ, खूप वेळ होतोय तुमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण सजवून घेतलं जातं. चला स्पीडअप द्यायचा आहे. गोलंदाज गणेश 3रं षटक पाहू शकतो. येस, यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मान दिलाय हलक्या हाताने. क्रिकेटचं समीकरण, चांगल्या चेंडूचा मान तिथे दिला जातोय. मात्र खराब चेंडू आला तर तिथे खरपूस समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा दत्ता स्ट्राईक रेट वरतो. 45 धावेचं आव्हान आहे. 45 रन्स टू विन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फायनलच्या दिशेने आपण पाहू शकतो तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर दत्ताच्या बॅटमधून या बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोचते, ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 45 धावेचं आव्हान आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती आतापर्यंत जाऊन पोचलेली आहे. अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3रा चेंडू अगदी सावधान स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. पहिली धाव आपण पाहिली तर अगदी वेगाने तिथे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिथे यशस्वी होत असताना 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 19 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. वारंवार कॉल केला जातोय स्पीडअपसाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर गणेश. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकला जातोय. फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी केली जाते. मोठ्या विकेटचं पतन होतंय. चला एकत्र येऊ नका, सोशल डिस्टन्स टाळा आणि लगेचच नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरत असताना आपण पाहतोय तर विकेटचं पतन होतंय. मिस्टर दत्ता बॅक टू द पवेलियन. दत्ताच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार नक्की आल्या, मात्र तदनंतर ही खेळी घेऊन जाण्यामध्ये अयशस्वी ठरला. संघाची धावसंख्या 26 वरती आपण पाहतोय. आठ चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. पाचवा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मैदानामध्ये अगदी हलक्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते, आरामामध्ये कंप्लीट केली जाते. आणि 3ऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालेला असताना समीकरण आपण पाहतोय 7 चेंडू 18 धावा हे समीकरण आहे. हा चेंडू महत्त्वाचा आहे मी म्हणेल ते म्हणजे रेणावळे 11 या संघाला, कारण की मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर समीकरण तिथे सोपं होईल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय, काय क्षेत्ररक्षण करतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पंचांवरती अपील केला जातो आणि पंचांच्या नजरेमध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ते फलंदाज बाद होतोय. एकच धाव इथे हाताला लागते, ती म्हणजे रेणावळे 11 या संघाच्या. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते 27 वरती. आता मात्र समीकरण 6 चेंडू 17 धावा. चला स्टार 11 चिखली संघ, चला तुमच्याकडे वेळ कमी आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी अवघे 5 मिनिटं तुमच्याजवळ आहेत. आणि या मैदानामध्ये असलेल्या सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी मास्कचा वापर करायचा आहे. पवेलियनमध्ये जे खेळाडू आहे, डकआउटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे, मास्क परिधान करायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पुन्हा एकदा सर्व खेळाडूंनी मास्कचा वापर करायचा आहे, सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. डकआउटमध्ये जे जे खेळाडू आहेत, आपल्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या सोशल डिस्टन्समध्ये ठेवायच्या आहेत. बॉलिंग मार्फत पाहतोय प्रसाद, ज्या प्रसादने 2 षटकार लगावून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर समाधानकारक धावसंख्येमध्ये नेण्यामध्ये यश आलं. अक्षरशः 11 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी करणारा प्रसाद शेवटच्या षटकामध्ये येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर मोठा फटका येतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी हा येतोय चौकार. मी चर्चा करत होतो प्रसादची. समीकरण आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आपण उशीर करता आहात स्टार 11 चिखली संघ. माफ करा, 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 14 रन्स टू विन. 2 मिनिटं. स्कोरर 5 चेंडू 13 धावा. थँक्यू सो मच. येस, आपण पाहिलं तर लेग कट तिथे टाकण्यात आला, मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे आपण पाहिलं ज्या पद्धतीने या चेंडूवरून बोटं फिरवली जातात, चेंडू काटा बदलतोय आणि तिथे फसला जातोय फलंदाज मिस्टर शरद. एक मोठी जबाबदारी आहे शरदवरती, कारण की येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पुन्हा एकदा लेग कट टाकण्यात येतोय. ज्या प्रसादने 11 चेंडूमध्ये 23 धावा करून धावसंख्या उभारली, तोच प्रसाद आज ही धावसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 2 षटकार, 2 षटकार 3 चेंडू, 3 चेंडू 3 चौकार. आपण पाहिले तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं हे महत्त्वाचं असेल, ते म्हणजे रेणावळे 11 या संघासाठी. हा चेंडू महत्त्वाचा असेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 1 धावा हाती लागते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय, मात्र बॉलर एंडकडे पुन्हा एकदा थ्रो केला जातोय आणि दुसऱ्या धावेचं आपण पाहिलं तर रूपांतर तिथे करू शकत नाही. एकच धाव हाताला लागते आणि समीकरण जाऊन पोहोचतंय 2 चेंडू 12 धावा. 12 धावा 2 चेंडू, तर 2 चेंडू 2 षटकार, तर 2 षटकार 2 चेंडू, हे समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलेलं आहे. चला स्पीडअप घ्यायचा. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. कोण जिंकेल, रेणावळे 11 की स्टार 11 चिखली? कोण जिंकेल? एका साईडला प्रसाद आहे तर दुसऱ्या साईडला बापू आहे. कोण जिंकेल? इथे कोणीही जिंकू द्या, विजय नेहमी क्रिकेट आणि क्रिकेटचा होत जाईल, कारण की येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. एक चेंडू महत्त्वाचा आहे, मी म्हणेल हा चेंडू नशिबाचा असेल रेणावळे 11 या संघासाठी. प्रसाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतोय. आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार हवे आहेत.
एक चेंडू महत्वाचा आहे. बॅट्समन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. विजयावरती वर्चस्व दाखवलं जातंय. टाळ्यांचा कडकड कडकड आवाज होतोय. तो म्हणजे स्टार 11 चिखली या संघासाठी. काय गोलंदाजी केले. तिसरं षटक आपण पाहिलं, दुसरं षटक आपण पाहिलं तर चिखली या संघाचं सर्वात कमी धावसंख्येचं 3 धावसंख्येचं ते टाकलं ते म्हणजे रेणावळे संघातील साई या गोलंदाजाने. मात्र तो संघ कमबॅक करतोय. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. तर विजयी संघ स्टार 11 चिखली संघ तुमचं मनापासून हार्दिक 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 कौतुक आहे. आणि रेणावळे 11 संघ हार्ड लक बॅड लक मित्रांनो. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. तर यानंतर होणारा सामना शिवतेज वडवली वर्सेस किरुंडे या 2 संघांमध्ये. तर नाणेफेक जिंकल्यानंतर शिवतेज वडवली विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती असेल मॅन ऑफ द मॅच